Good morning, students. Good morning, sir. Good morning, sir. कोविड-19च्या पॅन्डेमिक पिरियड मध्ये आपण सगळे शिक्षणापासून वंचित न राहतासाठी मुंबई महानगरपालिकाच्या शिक्षण विभागाने आपल्या सर्वांच्या सोयीसाठी घर बसल्या ऑनलाईन एज्युकेशन ही शिक्षण प्रणाली सुरू केली आहे. या ऑनलाईन वर्गामध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. ओके, तर आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत. ओके, तर हा विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपला सर्वांना माझा परिचय देऊ इच्छितो. ओके, मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग येथील जे इतर विभागामध्ये मी प्रशिक्षित शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझं नाव मयूर मुकुंद भोईर. माझे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत त्यांचं नाव श्रीमती स्नेहलता डुंबळे मॅडम. माझे जे नोडल बीट ऑफिसर आहेत त्यांचं नाव माननीय श्रीयुत शरद कुराडे सर. माझे ज्या नोडल एचएम आहेत त्यांचं नाव आहे मिसेस मेरी पुष्पम पॉल. माझे नोडल असिस्टंट जे एचएम आहेत त्यांचं नाव आहे मनप्रीती कौर आनंद. आणि माझे जे सीएनओ आहेत त्यांचं नाव आहे मिस्टर रतिलाल किसन बुरगुनले. ओके, तर आता आपण आज या मराठीच्या तासाला आपण आता सुरुवात करूया. तर आजचा मी तुम्हाला गुड थॉट सांगतो. ओके, वी आर अ बॉक्स ऑफ क्रेयॉन्स, each of us unique, but when we get together the picture is complete. कोणी सांगू शकते का मला याचा अर्थ काय? कोणी सांगू शकते? हा, हे क्रेयॉन्स आहेत. ह्या प्रत्येक क्रेयॉनचा कलर काय वेगळा असतो, बरोबर आहे? हा, प्रत्येक क्रेयॉनचा कलर वेगळा आहे. पण जेव्हा हे सगळे क्रेयॉन एकत्र येतात तेव्हा एक सुंदर असं पिक्चर बनतंय, बरोबर आहे? तसंच प्रत्येक मुलामध्ये आणि प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळे गुण असतात, वेगळे क्वालिटी असतात. पण ही सगळी मुलं जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा सुंदर असा वर्ग बनतो. किंवा ही सगळी माणसं एकत्र येतात ना तेव्हा सुंदर असा एक समाज बनत असतो. ओके, तसंच या कलर प्रमाणे आपल्या सर्वांना प्रत्येकाकडे क्वालिटी वेगळी आहेत, गुण वेगळे आहेत, म्हणून आपल्याला सर्वांना एकत्र राहिलं पाहिजे. ओके, तर आज आपण बघणार आहेत मराठीमध्ये व्याकरण. ओके, तर मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. ओके, त्या प्रश्नांचे तुम्ही मला उत्तर द्यायचे. माझा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, भारताची राजधानी कोणती? कोणी सांगू शकेल भारताची राजधानी कोणती आहे? दिल्ली. हा, व्हेरी गुड. राजधानीचा अर्थ काय? कॅपिटल. भारताची राजधानी काय? दिल्ली. छान, व्हेरी गुड. चला, मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. जर भारताची राजधानी दिल्ली आहे तर महाराष्ट्राची राजधानी काय सांगू शकाल? मुंबई. व्हेरी गुड. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, जिथे आपण सर्वजण राहतो. ती आपली राजधानी आहे मुंबई. हा, ओके. माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, जंगलाचा राजा कोण? सिंह. व्हेरी गुड, मस्त, छानच. जंगलाचा राजा कोण आहे? सिंह आहे. तुम्ही द लायन किंग पिक्चर बघितला असेल ना कार्टूनचा? येस. तर जंगलाचा राजा कोण आहे? सिंह आहे. ओके, आता मी तुम्हाला तिसरा प्रश्न विचारतो. ओके, फळांचा राजा कोण? आंबा. फळांचा राजा कोण? आंबा. फळांचा राजा कोण आहे? आंबा. व्हेरी गुड. आता आंब्याचा सीझन येऊन गेला. मे मध्ये आपल्याला खूप आंबे असे खायला मिळतात. तर फळांचा राजा कोण आहे? आंबा आहे. ओके, तुम्हाला चौथा प्रश्न विचारतो, आपले राष्ट्रीय फूल कोणते? कमळ. व्हेरी गुड. आपले राष्ट्रीय फूल कुठले आहे? कमळ. आपण सर्वांनी कमळ बघितलाय का? हो. कमळ कुठे येतो सांगू शकाल? कुठे येतो? पाण्यामध्ये. पाण्यावर. व्हेरी गुड. तळ्यामध्ये, पाण्यामध्ये
आपल्याला कमळ दिसत असो, तर आपला जो राष्ट्रीय फुल आहे हा आहे कमळ. 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 ओके. आणि माझा 5वा आणि तुमच्या सर्वांचा आवडीचा प्रश्न, तुम्हाला खायला काय आवडतं? आईस्क्रीम. वाव, आईस्क्रीम. मला पण आईस्क्रीम. अजून? चॉकलेट. चॉकलेट. अजून? वनेला. व्हॅनिला. अजून अजून काय खायला आवडतं तुम्हाला? केक, पेस्ट्री. केक, पेस्ट्री. वाव, खूप सुंदर सुंदर डोनट. आवडते तुम्हाला सर्वांना. डोनल्ड. व्हेरी गुड. तर ही आपण जी 5 प्रश्न बघितली, त्या 5 प्रश्नांना एक असं पर्टिक्युलर एक विशिष्ट असं उत्तर होतं. भारताची राजधानी कोणती? तर तुम्ही उत्तर दिल्ली. दिलं दिल्ली. जंगलाचा राजा कोणता? तुम्ही उत्तर दिलं सिंह. फळांचा राजा कोणता? तुम्ही आंबा. उत्तर दिलं आंबा. आपले राष्ट्रीय फूल कोणते? तर तुम्ही उत्तर दिलं कमळ. तुम्हाला खायला काय आवडतं? तर तुम्ही सांगितलं, कोणी पेस्ट्री सांगितलं, कोणी व्हॅनिला सांगितलं, कोणी आईस्क्रीम सांगितलं, कोणी डोनल्ड सांगितलं. ओके. हे प्रत्येकाचं विशिष्ट असं प्रत्येकाला नाव आहे. ओके. आता तुम्हाला हा चित्र दिसतो का? हा. हो. ओके, व्हेरी गुड. तुम्ही सांगू शकता का मला पहिल्या चित्रामध्ये काय आहे इथे? झाड आहेत सर. झाड आहे. झाड आहे. हे काय? झाड आहे. झाड व्हेरी आहे. गुड. ओके. आणि हे काय? शाळेची मुलं. मुलं आहेत. मुलं आहेत. पण ही कोण आहे सांगू शकता का? मुलगी. मुलगी आहे. व्हेरी गुड. आणि हा कोण आहे? मुलगा. मुलगा. आणि हा मुलगा आहे. आणि हे काय सांगू शकाल? डायनिंग टेबल. डायनिंग टेबल. पण हा टेबल आणि हे काय? खुर्च्या. चेअर. खुर्ची. टेबल खुर्ची आहे. ओके, व्हेरी गुड. आपण पहिल्या पिक्चर मध्ये बघितलं तर हा एक असा मस्त असं मोठा असा एक झाड आहे. ओके. नंतर बघितलं इथे एक मुलगी आहे. नंतर बघितलं इथे एक मुलगा आहे. हा. नंतरच्या आपण पिक्चर मध्ये बघितलंय इथे एक टेबल आहे आणि ह्या टेबलच्या बाजूला इथे खुर्च्या आहेत. ओके. तर आपण आता पण ही 3 चित्रपट, प्रत्येकाला विशिष्ट असं नाव नाव आहे. ओके. आहे का नाही प्रत्येकाला विशिष्ट असं नाव? हा. हो. तर त्या नावाला काय काय बोलता तुम्ही सांगू शकाल का मराठीमध्ये? नाम. नाम. व्हेरी गुड. नाव. नावाला काय म्हणतात? नाम. मग तेच आपण आज मराठी व्याकरण मध्ये नाम बघणार आहोत आणि नामाचे प्रकार. आणि आपण जे नाम आहे त्याचे काही प्रकार आहेत ते पण आपण बघणार आहेत. या नामाचे 3 प्रकार आहेत. खूप साधे, सरळ आणि सोपे असे नामाचे 3 प्रकार आहेत. ते 3 प्रकारही बघणार आहेत आपण आणि नाम सुद्धा बघणार आहेत. ओके, व्हेरी गुड. आता मी तुमच्यासाठी पुढची स्लाइड प्ले करतो. आता आता मला नाम बघायचे. मग नाम बघण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा नाम समजलं पाहिजे म्हणजे का काय? नाम म्हणजे काय? 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 नाम म्हणजे काय? आपण कशाला एक्झॅक्टली नाम बोलायचं? एक्झॅक्टली नाम म्हणजे काय? तर आता मी पहिल्यांदा तुम्हाला ही व्याख्या वाचून दाखवतो ना, आणि प्रत्येक व्याख्या मी 2 वेळ वाचणार आहे जेणेकरून तुम्हाला लवकर समजेल. एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते त्याला नाम असे म्हणतात. समजलं? म्हणजे बघा, एखादी वस्तू, ओके, एखादी वस्तू हा किंवा एखादी व्यक्ती, गोष्ट ओके, एखादी वस्तू किंवा किंवा एखादी व्यक्ती व्यक्ती किंवा स्थळ याला जे विशिष्ट नाव ठेवलंय त्याला आपण काय म्हणतो? नाम. आता वस्तू, आता मला सांगा, आता इथे मी बसलोय पण माझ्या बाजूला काय, इथे बॅग आहे, इथे बादली आहे, ओके, इथे कपाट आहे, इथे फॅन आहे, इथे टेबल आहे, खुर्ची आहे. या सगळ्या काय झाल्या? वस्तू. व्हेरी गुड. वस्तू. त्या प्रत्येक वस्तूला विशिष्ट नाव आहे का नाही? हो. ओके, व्हेरी गुड. म्हणजे या त्या वस्तूंना जी नावं आहेत त्यांना नाम असं म्हणतात. आता व्यक्ती, आता माझं नाव मयूर आहे, तसं तुमचं नाव काय असेल? स्नेहा असेल, अजय असेल, अहमद असेल, सचिन असेल, राहुल असेल, रुपाली असेल. तुमचं नाव सांगू शकता का तुम्ही मला? माझं नाव जिज्ञासा आहे. माझं नाव हृदया. हृदय आहे. सर माझं नाव निर्विघ्न. निर्विघ्न. खूप सुंदर नाव आहे तुमची. बघा, ही तुमची जी नाव आहेत म्हणजे वस्तूला, व्यक्तीला, म्हणजे तुम्ही व्यक्ती झाले की नाही? कामाची, वस्तूची, व्यक्तीची नावं किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलं जाते असे नाव म्हणतात. आता स्थळ कशाला म्हणाल? आता तुम्ही कुठे राहता मला सांगू शकता का?
मी अमरावतीला पथरूडला राहते. ओके, तीही अमरावतीला राहते, ही डोंबिवली राहते. आता मी डोंबिवली पालघर मध्ये. डोंबिवली, हा व्हेरी गुड. आता ही पालघर मध्ये राहते. डोंबिवली, अमरावती, पालघर ही काय आहेत? ही काय आहेत? स्थळ आहेत. स्थानांची नावं. ही स्थानांची नाव आहे, ती स्थळ आहेत. बरोबर आहे. ही काय आहेत? स्थळ आहेत. हा म्हणजे आपण तुम्हाला समजलं, वस्तू आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू असतात त्यांना वस्तू म्हणतो. व्यक्ती म्हणजे आपली सर्वांची नावं असतात. स्थळ म्हणजे विशिष्ट असं. कोणाच्या तरी घरामध्ये आवाज येतो, जरा शांत बसा. हा, तर जे स्थळ असतात त्यांना जे विशिष्ट नाव ठेवलं असतं त्यांना नाम असे म्हणतात. आता पुढे बघा, डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या आणि गुणांच्या नावांना सुद्धा नाम असे म्हणतात. म्हणजे डोळ्याने दिसणारे म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला डोळ्याने दिसते, ओके, किंवा एखादी गोष्ट जी आपण डोळ्याने दिसते, म्हणजे आता माझ्या डोळ्याने इथे मला चादर दिसते, मला इथे डोळ्याने पडदा दिसतोय, मला इथे झाड दिसतंय, ही वस्तू मला डोळ्याने दिसते की नाही? मला झाडू दिसते, ती डोळ्याने दिसते की नाही? आता तुमच्या पण आजूबाजूला भरपूर वस्तू आहेत ज्या तुम्हाला आता डोळ्याने दिसत असतील. त्या वस्तूंना, त्या ज्या डोळ्याने दिसणाऱ्या वस्तूंना किंवा काल्पनिक वस्तूंना, आता काल्पनिक वस्तू म्हणजे काय? ज्या गोष्टी आपण कल्पना करतो. स्वर्गामध्ये परी असते, हा स्वर्गामध्ये परी आहे, आपण कधी कधी कल्पना करतो का तिकडे भूत आहे, ही पण सगळी नावं आहेत का नाही? कल्पना करतो तिकडनं एक मोठं असं यान चाललंय, तिकडनं एक असं विमान चाललंय, ह्या सगळ्या आपल्या कल्पना झाल्या. किंवा गुण आणि गुणांच्या नावानं सुद्धा. गुण म्हणजे आपण काय म्हणतो, तू खूप हुशार आहेस, आपण म्हणतो खूप मंद आहेस रे, म्हणजे मंद हुशार. आपण म्हणतो तू खूप चपळ आहे, कधी कधी आपण म्हणतो तू खूप सर्वांच्या मध्ये उंच आहे, तर उंच. आपण कधी कधी म्हणतो खूप छोटा आहे रे. म्हणजे हे सगळं, या सगळ्यांना काय म्हणतात? नाम असं म्हणतात. ज्या गोष्टी आपल्या डोळ्याने दिसतात, ज्या गोष्टी आपण कल्पना करतो, किंवा ज्या काही गोष्टींचे विशेष असे गुण आहेत, या सर्व गुणांना आपण काय म्हणतो? नाम असं म्हणत असतो. आता मी तुम्हाला माझी पुढची स्लाइड दाखवतो. ओके, आता बघा, आता तुम्हाला मी काही उदाहरणं देतो. हा, हे पहिलं नाव काय? टेबल. टेबल म्हणजे काय सांगू शकाल तुम्ही मला? टेबल बघितलं सर्वांनी? आपल्या घरामध्ये टेबल असतो, ज्याच्यावर बसतो आपण अभ्यास करतो, हा टेबल. हे सुद्धा एक काय? नाम आहे. त्यानंतर कागद. कागद म्हणजे तुम्हाला माहिती आहे, वहीचा कागद असतो, ज्याच्यावर आपण लिहितो. पेपर, त्याला आपण पेपर बोलतो. ओके, हा पेपर सुद्धा, हे सुद्धा एक काय? नाम आहे. बरोबर आहे. त्यानंतर पेपरवर लिहिण्यासाठी आपण काय वापरतो? पेन. हे पेन सुद्धा काय आहे? नाम आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर आपल्याला चहा करायचा असेल तर चहामध्ये आपण काय घालतो? हे साखर. साखर हे सुद्धा एक काय आहे? नाम आहे. ओके, त्यानंतर हे काय? अप्सरा. अप्सरा गाणं ऐकलं तुम्ही? अप्सरा आली खाली, हा, ही अप्सरा. हे सुद्धा काय? नाव आहे. व्हेरी गुड. अप्सरा पेन्सिलचं सुद्धा नाव आहे. पेन्सिलची जी कंपनी आहे तिचं नाव सुद्धा अप्सरा आहे, ही अप्सरा. त्यानंतर गाडी, जी आपण इथून तिथे जाण्यासाठी, दळणवळण करण्यासाठी, गावाला जाण्यासाठी वापरतो, ती गाडी. हे सुद्धा काय? एक नाव आहे. त्यानंतर हे बघा, काय? खोटेपणा. हा एक गुण आहे ना. हम लोग कधी कधी, आपण कधी कधी म्हणतो ना, हा खूप खोटा आहे रे, हा, हे खोटेपणा. हे सुद्धा नाव आहे. हे औदार्थ. औदार्थ हे सुद्धा एक नाव आहे. देव, ज्याची आपण सकाळ संध्याकाळ पूजा करतो, ते सुद्धा काय? एक विशेष नाव आहे. नंतर स्वर्ग. आपण होतो ना, तू स्वर्गातच जाशील, आपण होतो मी स्वर्गात जाणार आहे असं म्हणतो आपण, हे सुद्धा एक नाव आहे. आता पुस्तक, आता आपण ज्याचे आपण आपला अभ्यास करत असतो, इत्यादी. ही सर्व काय? नाव आहेत. की टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खोटेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक. ही सगळी काय? नाव आहेत. ही सगळी विशिष्ट अशी वस्तूंची नावं आहेत, काही गुणांची नावं आहेत, काही काल्पनिक गोष्टींची नावं आहेत, किंवा काही डोळ्याने दिसणारी वस्तूंची नाव आहेत. ही सगळी काय? नाव आहेत. ओके, त्या सगळ्या नावांना आपण नाम असं म्हणत असतो. ओके, आता इथे मी तुम्हाला काही वाक्य देतो. हा, आता बघा, इथे पहिलं वाक्य काय? बघा, मयंक हुशार आहे. ओके, तुम्ही सांगू शकता या वाक्यामध्ये नाम काय असेल? मयंक. मयंक. मयंक कोणाचं नाव असतं रे?
मयंक हे का माणसाचं नाव आहे? मुलाचं. व्हेरी गुड. मुलाचं मुलाचं. नाव मयंक असतंय. बघा वरील वाक्यात मयंक हे नाव आहे. त्या वाक्यामध्ये मयंक हे नाव आहे म्हणजे तुम्ही नाव एकदम सुंदररित्या ओळखू शकता. म्हणजे हे नाम म्हणजे ते काय नाव म्हणजे ते काय हे नाव आहे म्हणजे हे नाम आहे. ओके. मी आता डायरेक्ट तुम्हाला दुसऱ्या वाक्यावर जातो. बघा त्या कपात चहा आहे. आता तुम्हाला सांगू शकता. व्हेरी गुड. कपात कप कप हे एक विशिष्ट नाव आहे. बरोबर आहे. कप हे एका वस्तूचे नाव आहे. हा कप हे काय आहे वरील वस्तूचे नाव आहे. आता इथे आपण व्यक्ती बघितला, इथे आपण एक वस्तू बघितला. कप हे एक वस्तूचे नाव आहे. एक वस्तू आपण बघितलं होतं वस्तूचे किंवा एखाद्या ठिकाणाचे किंवा एखाद्या व्यक्तीच्या नावाला आपण नाम असे म्हणतो. ओके. आता मी तुम्हाला तिसरं वाक्य दाखवतो. तिसरं वाक्य बघा बरं काय इथे. घोडा किंकाळतो. घोडा किंकाळताना आपण बघितलंय का? हो. हा तर याच्यामध्ये घोडा आहे. घोडा कोणाचं नाव आहे सांगू शकाल का तुम्ही मला? प्राण्याचं. व्हेरी गुड. घोडा काय एक प्राण्याचं नाव आहे. तर वरील वाक्यामध्ये घोडा किंकाळतो. पहिलं वाक्य आपण बघितलं मयंक हुशार आहे. मयंक हे एक माणसाचं नाव आहे, एक व्यक्तीचं नाव आहे. नंतर बघितलं कपात त्या कपात चहा आहे. कप हे एक वस्तूचं नाव आहे. ओके. नंतर आपण तिसरं वाक्य बघितलं घोडा किंकाळतो. घोडा आहे हे काय एक प्राण्याचं नाव आहे. बरोबर आहे. पहिल्या वाक्यात मयंक, दुसऱ्या वाक्यामध्ये कप आणि तिसऱ्या वाक्यामध्ये घोडा. ओके. असे आपण इथे 3 नाम असे बघितले. आता मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. या उदाहरणामध्ये तुम्हाला खूप लवकर लक्षात येईल. बघा तर आपण पहिलं बघितलं काय मुलांची नावे. ओके. मुलांची नावे बघा इथे काय पहिलं नाव काय कोणी सांगू शकाल? मयंक. मयंक कोणाचं नाव आहे? मुलाचं नाव आहे. बरोबर आहे. त्यानंतर हे दुसरं नाव काय? क्षितिज. हे सुद्धा क्षितिज मध्ये कोणाचं नाव आहे? मुलाचं नाव. ओके. मयंक, क्षितिज. तिसरं नाव काय सांगू शकाल का? सुनील. ओके. चौथं नाव काय? समीर. व्हेरी गुड. रवी. पाचवं नाव काय? रवी. आता मला तुमच्या आवडतं एका मुलाचं नाव सांगा. मला मुलाचं नाव पाहिजे. तर माझं निर्विघ्न. निवांश. ओके. व्हेरी गुड. निर्विघ्न, निवांश. निर्विघ्न, निवांश, पार्थ ही सगळी काय आहेत मुलांची नावे. बरोबर आहे. म्हणजे हे सगळे काय आहेत नाम आहेत. ओके. आता मी ओके. आता मला एक सांगा. आता मी तुम्हाला एक मुलाचं नाव देतो. त्या मुलाचं नाव घेऊन तुम्हाला एक वाक्य बनवायचे. बनवू शकता का? हो. ओके. मी तुम्हाला मुलाचं नाव दिलं ओम. ओम या नावानं काही वाक्य बनवू शकता? ओम हा खूप हुशार मुलगा आहे. व्हेरी गुड. ओम हा हुशार मुलगा आहे. वरील वाक्यामध्ये ओम हे काय मुलाचं नाव आहे. ओके. तर मग आता आपण पुढे बघूया. पुढे मुलींची नावे. मुलींची नावे बघा. मुलींची नावामध्ये पहिलं काय? समीरा. पुन्हा दुसरं काय? रेणू. व्हेरी गुड. तिसरं काय? शीतल. व्हेरी गुड. चौथं काय? रिया. व्हेरी गुड. पाचवं काय? ज्योती. व्हेरी गुड. सहावं काय? सरिता. इत्यादी. व्हेरी गुड. आपण मुलींची नाव बघितले. समीरा, रेणू, शीतल, रिया, ज्योती, सरिता आणि इत्यादी. आता तुम्ही मला एक मुलीचं नाव सांगायचं बरं तुमच्या आवडतं. जिज्ञासा. जिज्ञासाचं नाव सांगते. हृदयाचं नाव सांगते. अरे तुमच्या मैत्रिणीचं आयुषी. व्हेरी गुड. आयुषी, परी. व्हेरी गुड. आता आयुषीचं नाव घेऊन मला एक वाक्य बनवून दाखवा बरं. आयुषीचं घर खूप मोठं आहे. आयुषीचं घर खूप मोठं आहे. आता वरील आयुषी वाक्यामध्ये अभ्यास करत आहे. आयुषी अभ्यास करत आहे. वरील वाक्यामध्ये आयुषी ही काय एक मुलीचं नाव आहे म्हणून ते काय एक नाम आहे. आता बघा फुलांची नावे. ओके. हा पहिला काय? गुलाब. दुसरा कमळ. व्हेरी गुड. लिली. सूर्यफूल. मोगरा. ही सगळी काय फुलांची नावे आहेत. ओके. गुलाब, कमळ, लिली, सूर्यफूल, मोगरा, चाफा. ओके. तुम्ही तुमच्या आवडतं एखाद्या फुलाचं नाव सांगू शकता का? जास्वंद. व्हेरी गुड. अजून सांगू शकता? ओके. जास्वंद. आता हिला जास्वंद आवडतो. आता जास्वंदावरून एखादं वाक्य बनवू शकते तू? आम्ही जास्वंदाचं फूल तोडायला गेलो. आम्ही जास्वंदाचं फूल तोडायला गेलो. व्हेरी गुड.
तर वरील वाक्यामध्ये जास्वंद हे काय एक नाम आहे. ओके. आता पुढे बघा भाज्यांची नावे. इथे बघा भाज्यांची नावे दिलेली आहे तिथे. भाज्यांची नावामध्ये बघा पहिली भाज्यांची नाव काय आहे? भेंडी आहे, बटाटा आहे, बटाटा, कांदा, कांदा, मेथी, वांगे, गवार आहे, दोडके इत्यादी. दोडके, ही सर्व काय आहेत भाज्यांची नाव आहेत. याच्यामध्ये एखादं नाव तुम्ही ऍड करू शकता का भाजीचं? कारलं, कारलं. कारलं व्हेरी गुड. टमाटर, ओके. टोमॅटो. ओके. टमाटर. ओके. नंतर बघा काय आहेत फळांची नावे. हा, तर या फळांच्या नावामध्ये बघा काय, फळांच्या नावामध्ये आंबा आहे, कलिंगड आहे, अननस आहे, पेरू आहे, द्राक्ष आहे, सफरचंद आहे. आता याच्यामध्ये तुम्ही एखाद्या फळाचं नाव ऍड करू शकता का? फणस, केळी, फणस, केळ आहे. बरोबर आहे. मला केळी आवडतात, मला फणस आवडतो. तर वरील वाक्यामध्ये फणस, केळी हे काय एक नाम आहे. ओके. आता पुढे बघा, पुढे काय प्राण्यांची नावे. हा, तर या प्राण्यांच्या नावामध्ये बघा काय कुत्रा आहे, गाय आहे, सिंह आहे, वाघ आहे, माकड आहे, हत्ती आहे, मांजर आहे, घोडा आहे इत्यादी आहेत. आता याच्यामध्ये एखाद्या प्राण्याचं नाव तुम्ही ऍड करू शकता का? एखादा प्राणी. कोल्हा. वाघ, कोल्हा, वाघ आहे इथे, कोल्हा ऍड केला आपण. ओके. हरिण, हरिण, काळवीट, जिराफ, काळवीट, जिराफ. आता हरिण वरून मी एक वाक्य बनवतो. हरिण ही खूप चपळ असते. याच्या वरील वाक्यामध्ये हरिण हे काय प्राण्याचं नाव आहे. हरिण जोरात पळते. हरिण जोरात पळते. आता इथे बघा आपण पुढचे बघूया आपण पक्ष्यांची नावे. बरोबर. तर इथे बघा काय चिमणी आहे, कावळा, घुबड आहे, पोपट आहे, बदक आहे, बगळा आहे, कबूतर आहे. ओके. आता याच्यामध्ये एखाद्या पक्षीचं नाव आपण ऍड करू शकतो का? मोर, मोर. व्हेरी गुड. मोर सुंदर नाचतो. ओके. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. वरील वाक्यामध्ये मोर काय आहे? नाम आहे. आता बघा आपण वस्तूंची नावे बघूया. आता वस्तूंच्या नावामध्ये बघा काय पुस्तक आहे, दप्तर आहे, टेबल आहे, पंखा आहे, कपाट आहे, ताट, वाटी, चमचा. आता याच्यामध्ये एखाद्या वस्तूचं नाव सांगू शकता तुम्ही? कूलर, कूलर. कूलर इंग्रजीमध्ये झालं, जरा मराठीमध्ये सांगशील? समजा मी ऍड केलं, चला दरवाजा. मला माझ्या समोर मला दरवाजा दिसतो, मी दरवाजा ऍड केला. सर पलंग, पलंग. ओके. ही झाली सगळी वस्तूंची नावे. ओके. तर आता मी तुम्हाला पुढची स्लाइड देतो. आता आपल्याला नामाचे प्रकार बघायचे आहेत. तर नामाचे असे एकूण 3 मुख्य प्रकार आहेत आणि तिन्ही प्रकार काय आहेत खूप सुंदर आहेत. ओके. तर माझ्या मागे बोला. सामान्य नाम, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. भाववाचक नाम. नामाचे जे प्रकार पडतात त्यामध्ये 3 नामाचे प्रकार हे प्रमुख आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे ते आहे सामान्य नाम. ओके. आणि याच्यामध्ये दुसरं आहे ते आहे विशेष नाम. ओके. आणि तिसरं आहे ते आहे भाववाचक नाम. ओके. आता ही जे नामांचे प्रकार आहेत ना, ते प्रत्येक नामाचं एक काय आहे नाव आहे. त्या नावावरूनच त्याचं प्रकार आपण ओळखू शकतो. पहिला सामान्य आहे, दुसरं विशेष आहे म्हणजे काहीतरी विशेष असणार, तिसरं भाववाचक आहे म्हणजे काहीतरी भाव प्रकट होणार असणार. अशी त्यांच्या पुढे व्याख्या आहेत. ओके. आपण पुढे ही सामान्य नाम बघूया, विशेष नाम बघूया, भाववाचक नाम बघूया, त्यांची व्याख्या आणि उदाहरणे बघूयात. म्हणजे ते उदाहरणे बघितलं तुम्हाला समजण्यात येईल सामान्य नाम. आता बघा सामान्य नाम म्हणजे बघा काय. ओके. तर बघा मी तुम्हाला याची व्याख्या वाचून दाखवतो. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. म्हणजे बघा एकाच जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाव असे म्हणतात. म्हणजे एखाद्या जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे म्हणजे काय, एखादा ग्रुप आहे. ओके. किंवा एक असं सामान्य असं नाव आहे, त्याला असं विशेष नाव नाहीये पण सामान्य नाव आहे त्याला. बरोबर आहे. हा, त्याला विशेष नाव नाही. विशेष म्हणजे काय पर्टिक्युलर. ओके. आता बघा उदाहरण बघा. मुलगा. मुलगा हे सामान्य नाव आहे ना, पण तुम्ही मुलगामध्ये बोलाल जर सागर, विशाल हे त्यांची पर्टिक्युलर नाव आहे, ही विशेष नाव झालं. मुलगी. मुलगी बघा, मुलगी सामान्य नाव आहे. बरोबर आहे. पण मुलगीमध्ये तुम्ही बोलाल की देवांशी, आयुषी, परी ही विशेष नाव झाली. ओके. सामान्य नाव आहे. घर, त्याला काही नाव आहे का विशेष असं काय नाही, म्हणजे सामान्य नाव मध्ये आलं.
शाळा आलं फक्त, शाळेचं नाव नाहीये, मग ते सामान्यमध्ये येणार. पुस्तकाचं पण विशेष असं नाव नाहीये, मग ते सामान्यमध्ये येणार. फक्त नदी, नदी बोलले, नदीचं नाव बोलले का? नाही, नाही. ते असामान्यमध्ये येणार. शहर बोलले, शहरचं नाव बोलले, नाही, ते सामान्यमध्ये येणार. साखर, पाणी, पाणी कसं आहे ते पण नाही, मग ते सामान्यमध्ये येणार. दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग. ओके, म्हणजे ही कशामध्ये सर्व आली? सामान्यमध्ये. सामान्य म्हणजे काय? पुन्हा एकदा लक्षात घ्या, एकाच जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते. मग तिला असं पर्टिक्युलर नाव नाही दिलं जात, तिला असं विशेष नाव नाही दिलं जात, तिला एक सर्वसामान्य नाव दिलं जातं. जे सर्वसामान्य नाव दिलं जातं ना, त्याला सामान्य नाम आपण असे म्हणत असतो. आता बघा, आता इथे तुम्हाला पहिल्या पहिल्या पिक्चर मध्ये काय दिसतंय? शहर दिसतंय एक ओके मोठं. ओके, शहर आहे, त्याला असं विशेष नाव दिसतंय का? नाही दिसत, नाही. मग ते सामान्य झालं. दुसऱ्या पिक्चर मध्ये तुम्हाला काय दिसतंय? नदी. ती नदी दिसते, त्या नदीचं काही नाव वगैरे आहे का? नाही. नाही, मग ते सामान्य झालं. तिसऱ्या फोटो मध्ये तुम्हाला काय दिसतंय? घर आहे. पण त्या घराला असं विशेष असं काही नाव दिलंय का तिथे? नाही. मग ते घर कशामध्ये गेलं? सामान्य नाव मध्ये. इथे टेबल खुर्ची आहे, त्या टेबल खुर्चीला काय असं विशेष नाव आहे का? नाही. मग ते केलं सामान्यमध्ये. चौथ्या फोटो मध्ये तुम्हाला काय दिसतंय? झाड. झाड आहे, या झाडाला असं विशेष असं कोणी काही नाव आहे का? काही नाही. आंब्याचं झाड आहे, काही फणसाचं झाड आहे, काही चिकूचं झाड आहे? नाहीये, नाही. मग इथे सामान्यमध्ये. पाचव्या फोटो मध्ये तुम्हाला काय दिसतंय? पुस्तक. ते पुस्तकाचं काही नाव दिसतंय का तुम्हाला? नाही. म्हणजे हे सगळे सामान्य वस्तू आल्या, म्हणून त्याला आपण काय म्हणणार? सामान्य नाम म्हणतात. पहिल्या फोटोमध्ये आपण बघितलं शहर, दुसऱ्या फोटोमध्ये बघितलं आपण नदी, तिसऱ्या फोटोमध्ये आपण घर बघितलं, चौथ्यामध्ये आपण टेबल खुर्ची बघितली, पाचव्यामध्ये आपण झाड बघितलं, सहाव्यामध्ये आपण पुस्तक बघितलं. यांना अशी विशेष अशी नावं नाहीयेत. ओके, मग हे सगळे कशामध्ये जातात? हे सगळे सामान्य नाम मध्ये जात असतात. चला आता आपण पुढे बघूया. आता बघा, याच्यामध्ये आपण जे जे आपण पहिले 3 प्रश्न बघितले ते पुन्हा तुम्हाला विचारले. मयंक हा मुलगा आहे. बघा, आता याच्यामध्ये बघा, मुलगा, हा, हे काय? सामान्य नाम झालं. मुलगा हे काय झालं? सामान्य नाम. ओके, तो काचेचा कप आहे. ओके, याच्यामध्ये बघा, एक कप, पण याला काय असं विशेष नाव आहे का या कपाला? नाही. का चहाचा कप आहे, का हा पाण्याचा कप आहे? नाही, मग हा काय झालं? सामान्य नाम. ओके, घोडा हा प्राणी आहे. आता याच्यामध्ये प्राणी, व्हेरी गुड. याला काय विशेष नाव आहे का? नाही. मग याच्यामध्ये बघा, मुलगा, कप आणि प्राणी, हे तिघे पण कशामध्ये जातील? सामान्य नाम मध्ये. कशामध्ये जाणार असतील हे तिघे? सामान्य नाम मध्ये. ओके, समजलं एवढं तुम्हाला? सामान्य नाम कशाला म्हणतो आपण? त्याच्यामध्ये सर्वसामान्य गोष्टींचा विचार केला होता, त्याच्यामुळे विशेष काय नसतोय, त्याला आपण सामान्य नाम असं म्हणत असतो. ओके, आता आपण पुढचं बघूया, विशेष नाम. तुम्हाला विशेष सामान्य नाम समजलं तर विशेष नाम समजायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सामान्याच्या ऑपोजिट विशेष आहे. बघा, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो, त्यास विशेष नाम असे म्हणतात. बघा, मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो, त्यास विशेष नाम असे म्हणतात. म्हणजे बघा, एक असं विशेष असं नाव असतं ते, बरोबर, तर त्याला आपण तेच म्हणतो. ते व्यक्तीचा असो नाही तो वस्तूचा, त्याला आपण तेच म्हणतो. आता माझ्या पुढे इथे समजा मला फोटो दिला, त्या फोटोवर समजा सचिन तेंडुलकरचा फोटो आहे, तर मी म्हणेल का हा माणसाचा फोटो आहे? मी म्हणेल हा सचिन तेंडुलकरचा फोटो आहे असं म्हणेल ना मी, कारण मी त्याला ओळखतो. मग सचिन हे विशेष नाव झालं का नाही? हा, माझ्या पुढे जर ताजमहलचा फोटो दिला तर मी बोलेल का हा ताजमहलचा फोटो आहे. जे ताजमहल हे त्याचं विशेष नाव आहे का नाही? आहे का नाही? तर मी म्हणेल का हा ताजमहल आहे. माझ्या पुढे जर असे भरपूर असे नकाशे दिले तर मी बोलेल का हा भारताचा नकाशा आहे. बरोबर आहे. तर भारत हे विशेष नाव झालं का नाही? माझ्या पुढे जर असे भरपूर फोटो दिले
आणि त्या फोटोमध्ये जर हिमालयाचा फोटो असेल तर मी बोलेल का हा हिमालय पर्वत आहे. मग हिमालय विशेष नाव झालं का नाही? हो. ओके, व्हेरी गुड. म्हणजे ज्या गोष्टीला जे विशेष नाव असतं त्याला आपण विशेष नाम असं म्हणत असतो. ओके. हो. याच्यामध्ये बघा आता, याच्यामध्ये राम विशेष नाव आहे का नाही? हो. आशा विशेष नाव आहे का नाही? हो. मुलाचं नाव आहे, आशा मुलीचं नाव आहे, हिमालय हे पर्वतरांगांचं नाव आहे, विशेष नाव आहे. हो. हे नदीचं नाव आहे, बरोबर आहे. एक विशेष असं नाव आहे. भारत हे एक देशाचं नाव आहे, विशेष असं हे नाव आहे. धुळे हे एक जिल्ह्याचं नाव आहे. मुंबई हे एक जिल्ह्याचं नाव आहे. दिल्ली आपल्या राजधानीचं नाव. सचिन बघा हे एक विशेष मुलाचं नाव आहे. अमेरिका हे एक असं विशेष देशाचं नाव आहे. गोदावरी हे विशेष असं एक नदीचं नाव आहे. म्हणजे ज्या व्यक्तींची किंवा वस्तूची विशेष नाव आहेत त्याला आपण विशेष नाम असं म्हणतो. आणि ज्यांची समान गुणधर्मामुळे असं एक सामान्य नाव असतं त्याला आपण सामान्य नाव असं म्हणतो. ओके. आता बघा, आता याच्यावरनं तुमच्या सगळ्या संकल्पना स्पष्ट होतील. इथे आहे सामान्य नाम आणि इथे आहे विशेष नाम. आता हे काय लिहिले वाचू शकतात कोणी? पर्वत. आता पर्वत आलं सामान्य नाम, त्याचं विशेष नाम काय आलं? हिमालय, सह्याद्री, सातपुडा ही काय त्यांची पर्वतांची नावं आहे ती. हिमालय, सह्याद्री, सातपुडा. ओके. आता इथे बघा, इथे मुलगा, इथे फक्त मुलगा हे आलं सामान्य नाम मध्ये, बरोबर आहे. पण मुलाची नावं इथे आली बघा. स्वाधीन, हिमांशू हे बघा तुमचं आवडतं नाव टाकलंय मी. हिमांशू, लक्ष्मण, कपिल, भैरव हे सगळे कशामध्ये आले? हे सगळे विशेष नाम मध्ये आले. ओके. तिसरं बघा इथे मुलगी बघा. आता मुलगीमध्ये बघा मधु, स्मिता, स्वागता, तारा, आशा, नलिनी हे सगळे काय आले? विशेष नाम आले. ओके. आता इकडे बघा शहर. आता शहर मध्ये बघा नगर, पुणे, दिल्ली, मुंबई, कोल्हापूर हे सगळे काय आले? विशेष नाम आले, बरोबर आहे. आता इथे बघा आली नदीमध्ये बघा गंगा, सिंधू, तापी, नर्मदा, गोदावरी हे सगळे काय आले? विशेष नाम. म्हणजे आपण जर बघितले तर सामान्य नाम मध्ये विशेष नाव नसतं, जसं पर्वत, मुलगा, मुलगी, शहर, नदी. पण विशेष नाम मध्ये त्या पर्वताचं विशेष नाव आलं, मुलांची विशेष नाव आली, मुलगीचं विशेष नाव आलं, शहर आहेत त्या शहरांची विशेष नाव आली, त्यानंतर नदी त्या नदीचं विशेष नाव आलं. ओके. या सर्वांना आपण काय म्हटलं? आपण विशेष नाम म्हटलं. ओके. समजलं तुम्हाला विशेष नाम आणि सामान्य नाम मधला फरक? हो. समजलं सर्वांना? हो. हा, सोपं आहे ना समजायला? हो. ओके. चला आपण पुढे जायचं. हो. आता बघा, आता आपण जे तिसरा प्रकार बघितला, आता पहिला प्रकार बघितला आपण सामान्य नाम, दुसरा बघितला आपण विशेष नाम, आणि आता आपण तिसरा बघणार आहे भाववाचक नाम. कोणी मला सांगू शकतं या भाववाचक नावाला तुम्हाला काय समजतंय? भाव म्हणजे काय? भाववाचक नाम म्हणजे भावना, आपल्या भावना, गुणधर्म किंवा भाव. व्हेरी गुड. भाववाचक या नावामध्येच अर्थ दडलेले आहे. भाववाचक म्हणजे आपल्या भावना म्हणजे आपल्या फिलिंग, त्याचे विशिष्ट असे गुण. ओके. तर बघा याची व्याख्या मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. मतलब म्हणजे बघा, ज्या नावाने प्राणी किंवा वस्तू म्हणजे एखाद प्राणी किंवा वस्तू त्याच्यामध्ये असलेले विशेष गुण आहेत. ओके. किंवा एखाद्या वस्तूमध्ये असलेले विशेष गुण आहेत, धर्म आहेत किंवा भाव आहेत, हे जिथे स्पष्ट होतात किंवा यांचा जिथे बोध होतो त्याला आपण काय म्हणतो? भाववाचक नाम म्हणतो. आता कुत्रा बोललो तर आपण काय म्हणतो? कुत्रा कसा असतो? प्रामाणिक, बरोबर. आता प्रामाणिक हा काय झाला? त्याचा गुण. मग तो येईल भाववाचक नावामध्ये. ओके. आता आपण हरिण बोलतो, हरिण कशी असते? चपळ. ओके. आता चपळ हे काय? तिचं काय झालं? गुण. ओके. मग हे कशामध्ये येणार? भाववाचक मध्ये. आता कोल्हा बोलला तर कोल्हा कसा असतो? चतुर. कोल्हा चतुर असतो. चतुर हे त्याचं काय आलं? गुण. म्हणजे ते कशामध्ये येणार? भाववाचक मध्ये. आता शिवाजी महाराज कसे होते? कीर्तिवान होते किंवा शूरवान होते, शूर होते. तर शूर हे त्यांचं काय झाले? गुण.
मग ते कशामध्ये येणार? भाववाचक नाम. भाववाचक मध्ये. ओके. आता बघा आपली आई कशी असते? प्रेमळ. हा, प्रेमळ हा आईचा काय झाला? गुण झाला. मग ते कशामध्ये येणार? भाववाचक नाम. भाववाचक नाम. आता आपले सर मॅडम कसे असतात? हुशार असतात. हुशार ते त्यांचं काय झालं? गुण झालं. मग ते कशामध्ये जाणार? भाववाचक मध्ये. बघा आता भाववाचक मध्ये उदाहरण बघा. भाववाचक, एक मिनिट, स्लाइड माझी पुढे गेली. भाववाचकची उदाहरणं बघा. हे बघा, धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद, हे सगळे काय आले? भाववाचकचे गुण झाले. ओके. आता बघा, मयंक हा हुशार मुलगा आहे. मयंक कसा आहे सांगू शकता तुम्ही मला? हुशार. आता याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता मला का याच्यामध्ये भाव कुठला व्यक्त होतो त्याचा? हुशार. ओके. कपात साधा चहा हाय. ओके. याच्यामध्ये भाववाचक काय? साधा. व्हेरी गुड. कपात साधा चहा आहे. ओके. तर हे काय आलं? भाववाचक. घोडा चपळ असतो. याच्यामध्ये तुम्ही सांगू शकाल? चपळ. घोड्याचा भाव का व्यक्त होतो? चपळ. तर पहिल्या वाक्यात आपण बघितलं तर मयंक हुशार मुलगा आहे. दुसऱ्या वाक्यात आपण बघितलं कपात साधा चहा आहे. तिसऱ्या वाक्यात आपण बघितलं घोडा चपळ असतो. ओके. तर या सर्वांच्या मध्ये त्यांचे काय भाव व्यक्त होत असतात. म्हणून हे सगळे काय झाले? भाववाचक झाले. आता पुढे बघा. आता आपण नामांचे किती प्रकार बघितले? 3. पहिला सामान्य नाम. दुसरं विशेष नाम. तिसरं भाववाचक नाम. मला तिन्ही प्रकार समजले? हो. ओके. आता आपण पुढे आपल्या जाऊया. आता बघा इथे मी तुम्हाला काही वाक्य दिलेत. आता या वाक्यामध्ये खाली दिलेले वाक्य वाचा व नामांचे प्रकार ओळखा. ओके. तर आता इथे खूप गंमत येणार आहे. इथे तुम्हाला आता प्रकार ओळखायचे. पहिलं वाक्य बघा काय? राधिका ही प्रामाणिक मुलगी आहे. मला एक सांगा, राधिका हे काय येणार? सामान्य येणार, विशेष येणार का भाववाचक येणार? विशेष नाम. विशेष नाम आहे. व्हेरी गुड. त्यानंतर बघा प्रामाणिक. राधिका कशी प्रामाणिक आहे? प्रामाणिक काय मध्ये कशामध्ये येणार? भाववाचक. व्हेरी गुड. त्यानंतर प्रामाणिक मुलगी आहे. मुलगी कशामध्ये येणार? मुलगी सामान्य. व्हेरी गुड. मुलगी कशामध्ये येणार? सामान्य नावामध्ये येणार. व्हेरी गुड. आता बघा दुसरा. आई वात्सल्याचं रूप आहे. आता आई कशामध्ये येणार सांगा मला? सामान्य. व्हेरी गुड. आई सामान्य. आईचं नाव नाही दिलं म्हणजे आई सामान्य मध्ये जाणार. व्हेरी गुड. आता वात्सल्याचं हे कशामध्ये येणार? भाववाचक. आईच्या भावना व्यक्त होत इथे म्हणजे ते कशामध्ये जाणार? भाववाचक मध्ये. ओके. आता तिसरं वाक्य बघा. हत्ती मोठा प्राणी आहे. आता हत्ती कशामध्ये येणार? विशेष नाम. हत्तीचं काही नाव वगैरे आहे का? नाही. ते एक प्राण्याचं नाव. बरोबर. तो हत्ती आहे तर ते विशेष नामामध्ये जाणार. आता मोठा कशामध्ये जाणार? भाववाचक. व्हेरी गुड. त्यानंतर प्राणी कशामध्ये जाणार? सामान्य नाम. व्हेरी गुड. आता चौथा बघा. आमची ताई खूप सुंदर आहे. ओके. आता हे ताई कशामध्ये जाणार? सामान्य. ओके. सुंदर? भाववाचक. व्हेरी गुड. आता बघा पाचवा. भीम हा बलवान आहे. आता भीम कशामध्ये जाणार? विशेष नाम. विशेष नाव दिले म्हणजे भीम विशेष मध्ये जाणार. बलवान भाववाचक मध्ये जाणार. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला सगळं समजलेलं आहे. ओके. आता पुढची स्लाइड बघा आपली. आता बघा खालील दिलेले वाक्य शब्द वाचा आणि नामांचे प्रकार ओळखा. आता आपल्याला हे शब्द वाचायचे आहेत आणि याच्यावरून आपल्याला नामाचा कुठला प्रकार येतो तो ओळखायचा आहे. दयाळू कुठलाही सांगू शकाल तुम्ही? भाववाचक. मुलगा कशामध्ये येणार? सामान्य. व्हेरी गुड. आणि राजू कशामध्ये येणार? विशेष नाम. राजू जाणार विशेष मध्ये. व्हेरी गुड. त्यानंतर शांत भाववाचक. भाववाचक मध्ये जाणार. पर्वत सामान्य.
सामान्य नाम में जाणार. गंगा. विशेष नाम. विशेष नाम. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला आता हे सर्व समजलेले. ओके. आता पुढचं बघा. आता मी तुम्हाला काही होमवर्क देतो. ओके. याचा वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या. नामाची व्याख्या लिहा आणि नामांचे प्रकार उदाहरणासहित लिहा. तुम्हाला नाम समजलं ना? हो. नामाची व्याख्या काय की एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, वस्तूला किंवा ठिकाणाला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. नामाचे प्रकार कोणकोणते? पहिला सामान्य नाम, दुसरं विशेष नाम आणि तिसरं भाववाचक नाम. सर या तिन्ही नामाची व्याख्या लिहून त्याची उदाहरणं लिहायचे. हा, त्याचे उदाहरण लिहायचे. तुम्ही यात स्क्रीनशॉट करून घ्या आणि हे तुम्ही लिहिल्यावर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. ओके. स्टे होम, स्टे सेफ. स्टे सेफ. सर्वांनी घरीच राहा आणि सुरक्षित राहा. ओके. थँक्यू. तुम्हाला समजलं लेक्चर? हो. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे टू एव्हरीवन.